पैशाचं एक कार्ड असायचं, छोटंसं पिवळं कार्ड यायचं, आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? त्या कार्डच्या माध्यमातून आपण काय करायचो, एकमेकांशी संवाद साधायचो. आज काय झालंय हो? प्रत्येकाच्या घरात परत काय झालं, लँडलाईन आले. लँडलाईन नंतर काय झालं, प्रत्येकाच्या घरामध्ये फोन लँडलाईनच्या माध्यमातून. आज लँडलाईन दिसतोय का कोणाकडे? नाही. प्रत्येकाकडे आज मोबाईल झालाय. म्हणजे आपण आता तुम्ही खरं खरं सांगा, मला उत्तर द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय पाहता? अलार्म पाहता का तुम्ही? काय पाहता? अलार्म आहे का कोणाच्या घरामध्ये? नाही. तर आज तुम्ही प्रत्येक जण आज मोबाईलच्या माध्यमातून अलार्म पाहता. टॉर्च आहे का तुमच्याकडे? लाईट गेली तर काय करता तुम्ही? मोबाईल लावता. मग मोबाईलची टॉर्च लावता. ओके. म्हणजे आज एक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण इथं बिझनेस इझिली छान करू शकतो आणि त्या नवीन-नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आज केला जातोय. ओके. व्हिजनरी मॅनेजमेंट. आज विचार करा, आज कुठलं व्हिजन असेल प्रत्येकाचंच. एक व्हिजन असेल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. व्हिजनवर उतरला तरच तुम्हाला सक्सेस मिळतं. तर एक व्हिजनरी मॅनेजमेंट आहे आपल्याकडे. त्याबरोबरच घर बसल्या व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. घरामध्ये बसून तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज आहे का? नाही. तर घरात बसून एक छान प्रकारे बिझनेस बिल्ड तुम्ही करू शकता आणि बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट आणि आपला हा क्वालिटी प्रॉडक्ट हाच क्वालिटी म्हणजे खूप छान आहे, बेस्ट क्वालिटी आहे आणि हीच खरी आपली प्रत्युषची ओळख आहे आणि बेस्ट सर्व्हिसेस आपल्याकडे प्रोव्हाईड केल्या जातात. नेक्स्ट मॅम. व्हिजन. आता तुम्ही म्हणाल आपलं व्हिजन काय आहे? ओके. सर्वसामान्य परिवारांना त्यांच्या स्वतःच्या अटीवर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगण्यास मदत करणे. तुम्ही म्हणाल स्वतःच्या अटीवर म्हणजे काय? हा एक काय प्रश्न आहे. बरोबर आहे. स्वतःच्या अटीवर म्हणजे काय? तुम्ही विचार करा, आज कुठला जॉब जर करत असाल तुम्ही, तर तुम्हाला त्या जॉबसाठी काय करावं लागतं? सकाळी 7:00ला बाहेर पडावं लागतं, संध्याकाळी घरी यावं लागतं. त्या वेळामध्ये आपल्याला बाहेर असतो, आपल्या घरामध्ये काय झालं हे माहिती होतं का आपल्याला? तर नाही. स्वतःच्या अटीवर म्हणजे स्वतःच्या वेळेमध्ये, स्वतःच्या अटीवरती आर्थिक दृष्ट्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या एक सक्षम होण्याचं काम तुम्ही इथे करू शकता. ओके. एक व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाते तुम्हाला. संपूर्ण भारतामध्ये प्रत्युष्य जाळे पसरवून एक मोठी कम्युनिटी तयार करणे हे एक आपले व्हिजन आहे. नेक्स्ट मॅम. इथं पाहू शकतात आपले काय काय मिशन आहे. ओके. आणि त्या मिशनच्या माध्यमातून आपण इझिली आज रन करतोय. ओके. थेट विक्री उद्योगात एक मापदंड प्रस्थापित करणे. म्हणजे भारतामध्ये 300 प्लस स्टोअर असतील, जिथून 50,000 परिवार या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय करत असतील. 2030 पर्यंत प्रत्युष्मार्ट या संकल्पनेतून सर्व महिला उपयोगी वस्तू एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध होतील आणि हे आता आपलं 2030 मध्ये प्रत्युष जे मार्ट आहे ते आपलं मॉल तर आपलं संभाजीनगरमध्ये आता ओपन होणार आहे लवकरच आणि प्रत्येक महिला आता जीवन उपयोगी वस्तू सुद्धा तिथून घेऊ शकणार आहे. हे आपलं मिशन आहे. नेक्स्ट मॅम. इथे पाहू शकता तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅम एवढं सांगतायत आणि कंपनी बंद पडली तर किंवा कंपनीचं काय आहे म्हणजे काय सांगू शकतो की आपण काय सर्टिफिकेट आहेत का लिगली हे तुम्हाला इथे दिसतंय तर मग तुम्ही सर्च ही करू शकता. पॅन कार्ड आहे, जीएसटी आहे, टॅन कार्ड आहे हे आपले कंपनीचे लिगली सर्टिफिकेट आहे. नेक्स्ट मॅम. आपल्याला इथं ऑनलाईन आता आपल्याकडं बिझनेस करत असताना आपल्याला काय केलं जातं प्रत्युष परिवारमध्ये प्रत्युषच्या सगळ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ओके. जेव्हा तुम्ही इन होता त्यावेळेला तेव्हा तुम्हाला आपल्याकडे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या माध्यमातून काम करायचं असतं. ते कसं करायचं? पहिलं आहे आपलं ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे तुम्ही प्रत्युष कंपनीमध्ये जेव्हा इन होता, इन झाल्यानंतर डेली बेसिसवर तुम्हाला 1000 प्लस अपडेट दिले जातात. त्या अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं? तुम्हाला रोज डेली बेसिसवर ते अपडेट घ्यायचे आणि आपला WhatsAppचा एखादा ग्रुप बनवायचा किंवा आपलं मोबाईल मधला एखादा ग्रुप बनवून त्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट ऍड करायचे आणि त्यावरती पोस्ट टाकायच्या. ओके. तर ती कशा करायच्या? आता समजा एक साडी असेल 400 रुपयाला. तुम्हाला ती साडी मिळत असेल 400 रुपयाला कंपनीकडून. ओके. डीपी रेट असेल 400 रुपये. त्यावरती तुम्हाला काय करायचं? मार्जिन लावायचं 100 रुपये. हं? 100 रुपये तुम्ही मार्जिन लावलं आणि ती साडी सेल केली 500 रुपयाला. बरोबर आहे. त्यामध्ये तुम्ही किती मार्जिन घेताय? 100 रुपये. प्लस त्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जातो. म्हणजे आता महिन्यामध्ये जर तुम्ही 100 ऑर्डर घेतल्या, 100 इंटू 100 किती होतो? 10,000 रुपये. म्हणजे तुम्ही इझिली 10,000 इन्कम घेऊ शकता.
तुम्हाला इथे काही करावं लागलं का? मला सांगा बरं. तुम्हाला काही करावं लागलं का? का दुकानात जावं लागलं? का तिथं ऑर्डर टाकावी लागली? काही नाही. फ्री शिपिंगमध्ये आहे आपलं पूर्ण. तर तुम्हाला फक्त एवढंच करायची इकडची पोस्ट तिकडं टाकणे, त्या पोस्टच्या माध्यमातून ऑर्डर घेणे आणि आपल्या बुकिंग नंबरला पाठवणे आणि ते ऑर्डर जनरेट करणे. ओके. एवढंच करायचं तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही ऑनलाईन माध्यमातून. त्या माध्यमातून तुम्ही इझिली ₹10,000 महिना इन्कम घेऊ शकता. कमीत कमी 100 ऑर्डर्स घेतल्या तर. जास्त घेतल्या किंवा जास्त मार्जिन लावलं तर अजून जास्त तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. ओके. नेक्स्ट मॅम. ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला आता तुम्ही राहताय लातूरमध्ये ओके आणि तुमची मैत्रीण राहते पुण्यामध्ये. तुम्ही काय केलं? मैत्रिणीला सांगितलं, की "तू तिथे जा स्टोअरला आणि शॉपिंग करून ये." आणि तुम्ही काय केलं तो त्या स्टोअर ओनरला सांगितलं, "माझे कस्टमर येतायत" आणि त्यांना पाठवलंत आणि तिथून त्यांनी शॉपिंग केली. तर तुम्हाला काय होणार आहे त्यावरती कमिशन भेटणार आहे. म्हणजे जे 10% प्रॉफिट आहे ते तुम्हाला येणार आहे. समजा आता तुम्ही सोबत नेलात लातूरमध्ये स्टोअरमध्ये आणि एखाद्या आता इथं स्टोअर आहे. तर त्या स्टोअरवरती तुमच्या मैत्रिणीला घेऊन गेलं, तर तुम्हाला तिथं कोणी काही देतं का हो? नाही देत. काहीच म्हणत नाही, देत पण नाही. थँक यू सुद्धा म्हणत नाही तुम्हाला. तुम्हाला आवडली आहे साडी, "चल गं, मी तुझ्यासोबत येते, मला घेऊन दे" म्हणली मैत्रिणीनं. घेऊन गेला, तुम्हाला काहीही दिलं जात नाही तिथून. पण आपल्याकडे काय सिस्टम आहे, जर तुम्ही स्टोअरला सोबत घेऊन जाताय कस्टमरला आणि तिथं सांगताय की माझे कस्टमर आहेत म्हणून, तर तुम्हाला त्यावरती 10% डिस्काउंट दिला जातो. म्हणजे समजा विचार करा, आज तुमच्या मैत्रिणीला 10,000 ची खरेदी करायची ओके. 10,000 ची खरेदी तिने केली, तर त्यावरती तुमचं प्रॉफिट किती असणार आहे हो? ₹1,000 ओके. म्हणजे ह्या माध्यमातून सुद्धा तुम्ही इन्कम घेऊ शकता. ऑनलाईन झालं, ऑफलाईन झालं. हं.